नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मगाच्या लाईव्ह मध्ये म्हटल्याप्रमाणे मी 9 वाजता परत आलोय, कारण बीड मध्येच 3 हत्या आणि तपास फिरतोय केवळ एकाच नावाभोवती. 3 हत्या, 3 माणसं, पण आरोपी एक. आता या 3 हत्या तरी कुठल्या? आधी महादेव मुंडे, नंतर बापू आंधळे, नंतर संतोष देशमुख. 2023 मधली एक, 2024 मधल्या 2 आणि लागोपाठ घडलेल्या 2 वर्षांमधल्या या 3 हत्या. पण नाव मात्र या सगळ्या हत्यांमध्ये मुख्य आरोपी म्हणून येतंय ते वाल्मिक कराड. आता या वाल्मिक कराडनं केलेल्या उद्योगापायी 3 माणसांचे जीव गेलेत. महादेव मुंडे 21 ऑक्टोबर 2023, बापू आंधळे 29 जून 2024 आणि संतोष देशमुख 9 डिसेंबर 2024. आता या सगळ्या प्रकरणांमध्ये या तिन्ही कुटुंबांची माणसं न्याय कुणाकडे मागणार? अर्थातच पोलीस, कोर्ट किंवा सरकार. आता यामध्ये संतोष देशमुख या प्रकरणात न्याय मागण्यासाठी अख्खं कुटुंब आणि कुटुंबासोबत अख्खा महाराष्ट्र उभा राहिला. त्यानंतर 20 महिने लोटले तरी देखील आपल्या पतीला कोणी मारलं, का मारलं, कशासाठी मारलं, न्याय मिळत नाही. बोलल्यानंतर महादेव कुटुंब म्हणजे महादेव मुंडेंचं कुटुंब म्हणजे ज्ञानेश्वरी मुंडे या त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनी विष प्राशन केल्यानंतर या घटनेला वाचा फुटली, तपासाला गती आली. आणि आता तिसरं प्रकरण म्हणजे बापू आंधळे. या बापू आंधळे प्रकरणाचा प्रकारच वेगळा आहे. यामध्ये जे दोषी आहेत, आरोपी आहेत, ते बोंबलत बाहेर फिरतायत आणि जे या प्रकरणात ज्यांचा संबंध नसल्याचं म्हटलं जातंय ते मात्र जेलमध्ये आहेत. आता जेलमध्ये असलेला जो संशयित आरोपी म्हणून या प्रकरणातला आहे त्याचं नाव आहे महादेव गित्ते. आता त्यांच्या पत्नीनं देखील या पोलीस प्रशासनाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आहे आणि वाल्मिक कराडवर देखील आळ घेतलेला आहे. त्यामुळे आता नेमकं चाललंय का या बीड जिल्ह्यात? ठिकठिकाणी हत्या घडतायत आणि आरोपी मात्र एकच म्हणून पुढे येतोय. नेमकं काय आहे? या सगळ्या माऊलींना का हा त्रास सहन करावा लागतोय? त्यांची संसार उघड्यावर पडलेत, लेकरं बाळ उघड्यावर आली आहेत. आता याच प्रकरणावर मी लाईव्ह करतोय, ज्याचं नावच आहे आधी ज्ञानेश्वरी मग मीरा, न्यायासाठी मारताय चक्रा. पोलीस, कोर्ट आणि तारीख पे तारीख, वेगळं काही नाही. कारण या संपूर्ण प्रकरणात बापू आंधळे प्रकरणात जर आपण पाहिलं तर हे प्रकरण ऑलरेडी 29 जून 2024 ला घडलं. म्हणजेच कधी? तर संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी 163 दिवस आधी. तरी देखील या प्रकरणात आरोपी कोण आहेत हे प्रत्यक्ष याचा मास्टरमाइंड कोण आहे अजूनही कळलेलं नाही. या प्रकरणात 2 परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या. यामध्ये एका प्रकरणामध्ये बबन गित्ते हा मुख्य आरोपी आहे असं म्हटलं गेलं. तो तेव्हापासून फरार आहे, तो अजूनही काही पोलिसांना सापडलेला नाहीये. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये गोट्या गित्ते यानं एक जी तक्रार दिली त्यामध्ये महादेव गित्ते आणि बाकीचे सगळे जे आहेत त्यांच्यावर आरोप केलाय. आता या सगळ्या प्रकरणातला प्रॉब्लेम असा झालाय की नेमकं बापू आंधळेंना मारलं कुणी, बापू आंधळेचं काय झालं याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. त्यामुळं या प्रकरणानं देखील आता गती घेतली आहे, कारण या प्रकरणात देखील वाल्मिक कराडचं नाव पुढे येत आहे. खरं तर मीरा गित्ते ज्या महादेव गित्ते यांच्या पत्नी आहेत, त्या महादेव गित्तेंच्याच घरावर गोळीबार झाला. त्या गोळीबारात महादेव गित्ते यांना गोळी लागली. त्याच वेळी
महादेव गित्ते यांना मारायला आलेल्यांपैकी काही जणांनी बापू आंधळेवर गोळीबार केला आणि बापू आंधळेंची हत्या झाली. हे इथपर्यंतच घडलं. नंतर पुढे काय झालं तर सगळं ट्विस्ट निर्माण झालं. खरं तर बबन गित्ते या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव घेतलं गेलं त्यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना ते तात्काळ तिथून जेव्हा फरार झाले ते परत कधीच सापडलेले नाहीत. ते फरारच. मध्ये वाल्मिक कराडला 31 मार्च रोजी जी बीड कारागृहामध्ये मारहाण झाली असं म्हटलं गेलं तर त्याला मारणाऱ्यांपैकी या बबन गित्ते टोळीचे काही लोक त्या ठिकाणी होते असं म्हटलं गेलं. आणि मग बबन गित्तेच्या फॅन फॉलोअर्स मधून एक मेसेज आला होता की मुळातच कुठेही गेला तरी जेलमध्ये असला तर त्या ठिकाणी असल्यानंतर देखील ती संधी आहे मारण्याची, बाहेर आल्यानंतर काहीच उपयोग नाही. म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये बबन गित्तेंचं नाव त्यावेळी फक्त चर्चेत आलं. परत एकदा तो विषय संपला. आता प्रश्न हा पडलाय की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणात काय घडलं. पण एवढं नक्की आहे, या प्रकरणात आता दोन माऊलींना, एक ज्ञानेश्वरी नावाची, एक मीरा नावाची, यांना मात्र कोर्ट, पोलीस स्टेशन इथंच फक्त चक्रा माराव्या लागतायत. बाकी न्यायाला काही यांना न्याय मिळतच नाही अशी परिस्थिती आहे. आता नेमकं या प्रकरणात काय घडलं हे पहिल्यांदा समजून घेऊयात. परस्पर विरोधी फिर्यादी आहेत. एक, या प्रकरणात बबन गित्ते आणि महादेव गित्ते आणि बाकीचे जण अशी नावं घेतली गेली. त्यात महादेव गित्ते आणि बाकीच्या जणांना अटक देखील झाली. आता ते बीड कारागृहात जेलमध्ये होते, तिथून त्यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलं. का तर तिथे वाल्मिक कराड सोबत काहीतरी वाद झाला म्हणून. पण महादेव गित्तेचं म्हणणं आहे की आम्हालाच या प्रकरणात मुद्दामून अडकवलं गेलंय आणि कारागृहात देखील आम्हालाच मारहाण झाली होती. तर या प्रकरणात नेमकं काय घडलं? 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याच्या आधी 163 दिवसांपूर्वी म्हणजे 29 जून 2024 रोजी मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरातच हत्या झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या. आता त्यातल्या एका फिर्यादीत एका आरोपीचं नाव वाल्मिक अण्णा असं आहे. या वाल्मिक अण्णावर हा अण्णा कोण हा प्रश्न पडला. शेवटी चार्जशीट मधून त्याचं नावच वगळण्यात आलं. कारण अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर अंजली दमानिया जेव्हा स्टेशनला फोन केला त्यावेळी माहिती मिळाली की चार्जशीट मध्ये नुसतंच अण्णा म्हटलं, अण्णा कोण, कोणावर आम्ही तक्रार दाखल करणार, कोणावर फिर्याद घेणार आणि कोणाला आम्ही अटक करणार. आता महादेव गित्ते यांना अलीकडेच या संदर्भात एक माहिती दिली आहे की 307 मधून त्याचं नाव वगळण्यात आलंय, पण 120B मध्ये तो आहे आरोपी म्हणून. आता या प्रकरणामध्ये खरं तर परळी शहरात 29 जून 2024 ला जी घटना घडली त्या प्रकरणी ज्ञानबा उर्फ गोट्या गित्ते आणि महादेव गित्ते यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या. महादेव गित्ते जो आता जेलमध्ये आहे, अजून त्याचा जामीन झालेला नाही, त्याचा जामीन व्हावा यासाठी त्याची पत्नी कोर्ट आणि पोलिसांच्या चक्रा मारतीये आणि अक्षरशः त्या ठिकाणी तारीख पे तारीख याच्याकडे तिच्या हाती काही लागत नाहीये. दुसरी गोष्ट, बबन गित्ते, आता गोट्या गित्तेने काय फिर्याद दिली ती बघा. बबन गित्ते यांनी बापू आंधळे यांची गोळ्या मारून हत्या केली. तर महादेव गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काय आहे, त्यांना जीवे मारण्यास आलेल्यांपैकी कुणीतरी बापू आंधळे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. आता या प्रकरणात बबन गित्ते फरार आहे, पण वाल्मिक अण्णा हा नेमका कोण आहे हा प्रश्न आता समोर येतोय. पण महादेव गित्ते यांनी मात्र स्पष्ट केलंय की वाल्मिक कराड यानंच आम्हाला या प्रकरणामध्ये गुंतवलेलं आहे. मीरा गित्ते त्यांच्या पत्नीने देखील हाच आरोप केलेला आहे. आता नेमकं त्या दिवशी काय घडलं यावर आपण लक्ष देऊयात. महादेव गित्ते यांनी दिलेली फिर्याद 29 जून 2024 रोजी दुपारी 4 ते 5 च्या सुमारास
बापू आंधळे, सोमनाथ सलगरे, सनी देवडे हे तिघेजण माझ्या घरी आले आणि तुला वाल्मिक अण्णांनी बंगल्यावर बोलावलंय, आम्ही तुला घ्यायला आलो आहोत असं म्हणाले. इथं वाल्मिक अण्णा हा शब्द हा फिर्यादीत आलाय. नंतर मी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला असता तू आला नाहीस तर तुला मारून टाकायला सांगितलं आहे असं धमकावलं. तुला संध्याकाळी कळेल असं म्हणून ते निघून गेल्यानंतर साधारण 1 तासानंतर माझे शेजारी बाबासाहेब सातभाई यांचा मला फोन आला. 15 ते 20 लोक तुला मारायला येणार आहेत, तू घराच्या बाहेर येऊ नको असं त्यांनी फोन करून सांगितलं. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासानंतर म्हणजे सायंकाळी 6:30च्या सुमारास मला घराबाहेरून शिवीगाळ करायला सुरुवात झाली. मी घराबाहेर येत नाही म्हणून त्यातल्या कुणीतरी एक वीट दरवाजावर भिरकावली. मी बाहेर आलो नाही म्हणून कुणीतरी पिस्तुलातून हवेत 2दा फायर केले. एवढं होऊनही मी बाहेर आलो नाही म्हणून त्यांनी माझ्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करायला सुरुवात केली. मग मात्र मी घराबाहेर आलो तेव्हा माझ्या दारात बापू आंधळे उभा होता. म्हणजे मरडवाडीचे सरपंच बापू आंधळे त्या ठिकाणी उभे होते. म्हणजे बापू आंधळे हे वाल्मिक कराडनं जी माणसं पाठवली त्यामध्ये होता. पुढे त्याच्या हातात पिस्तूल होतं. त्यानं मला शिवीगाळ करून माझ्या छातीत बुक्की मारली. मी थोडासा मागे सरकल्यावर मला बापू आंधळेच्या पाठीमागं धनराज उर्फ राजेभाऊ फड, रघुनाथ फड, ज्ञानबा उर्फ गोट्या गित्ते, सनी देवडे, सोमनाथ सलगरे दिसले. त्यांच्या हातातही कोयता व पिस्तूल होता. बापू आंधळेनं परत हवेत एक फायर केला आणि मला शिवीगाळ करत पुन्हा फायरिंग सुरू केली. त्यातली एक गोळी माझ्या पोटाला लागली. या 6 जणांच्या पाठीमागं उभ्या असलेल्या आणखी 10 ते 15 अनोळखी लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. गाडीवर विटा मारायला सुरुवात केली. याच दरम्यान गोट्या गित्ते यानं कोयत्यानं माझ्या उजव्या हातावर वार केला. तेवढ्यात मी नावं घेतलेल्या 5 ते 6 जणांपैकी कुणीतरी म्हणालं, अण्णांनी जे सांगितलंय ते करा. नंतर त्यांनी फायर केलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी बापू आंधळेला लागली आणि तो खाली पडला. त्यानंतर सर्वजण पळून गेले. नंतर मी जखमी अवस्थेत स्कॉर्पिओ गाडी काढली, दवाखान्यात जायला निघालो. जलालपूर ते टोकवाडी मार्गे साकुरच्या पुढे आल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे मला चक्कर आली आणि त्याच अवस्थेत ब्रेक मारून मी कशीबशी गाडी थांबवली. त्याच दरम्यान पाठीमागून येत असलेल्या गाडीतील 2 व्यक्तींनी माझ्या अवस्थेबाबत माझा धारूरचा मित्र रोहित गायकवाड याला फोन करून कल्पना दिली. अखेर त्याच्या सांगण्यावरून त्यांनी मला केस दवाखान्यात नेलं आणि तिथून अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात दाखल केलं. माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जीवितास धोका आहे असं महादेव गित्ते यांनी फिर्यादीत म्हटलं. आता ही झाली महादेव गित्ते यांची फिर्याद. गोट्या गित्तेनं महादेव गित्ते, बबन गित्ते आणि त्याचे बाकीचे साथीदार यांच्या विरोधात कंप्लेंट दिली. काय गोट्या गित्तेनं असं म्हटलंय की महादेव गित्ते यानं माझ्यावर गोळी झाडली. ती गोळी माझ्या छातीच्या उजव्या बाजूला लागली. त्यानंतर मुकुंद गित्ते, राजेश वाघमोडे यांनी मला मारहाण केली. आता मला एक प्रश्न पडलाय जो अख्ख्या बीडला, अख्ख्या महाराष्ट्राला पडला असेल. ज्याला गोळी लागली तो माणूस जखमी होणार, अर्थातच तो दवाखान्यात ऍडमिट व्हायला पाहिजे. आता ही घटना घडली 29 जूनला. संतोष देशमुख यांची हत्या झाली 9 डिसेंबरला. म्हणजे मध्ये साधारण 5-6 महिने गेलेले आहेत. एकतर गोट्या गित्ते विरोधात कंप्लेंट दाखल झालेली आहे 29 जूनलाच, जी घटना घडली बापू आंधळेच्या प्रकरणात. तेव्हापासून गोट्या गित्ते फरार आहे. पण ज्याला गोळी लागलेली आहे असं गोट्या गित्ते म्हणतोय, तो गोट्या गित्ते 31 डिसेंबरला वाल्मिक कराडला शरण आल्यानंतर जेव्हा पुण्यातून बीडला नेलं जात होतं त्या ताफ्यात हा काय करत होता. तेव्हा तर 5-6 महिन्यात एकतर हा कुठेतरी दवाखान्यात ऍडमिट असायला पाहिजे होता. छातीत गोळी लागली होती ना, आणि त्यामुळे हा पकडला गेला पाहिजे होता. पण बोंबला तो तर बोंबलतच फिरतोय. आणि या गोट्या गित्तेला गोळी लागली असती तर कुठे ना कुठेतरी त्याची नोंद झाली असती. पण गोट्या गित्तेनं जे म्हटलंय की मला गोळी लागली
ती लागलेली नाहीच आहे म्हणून तर गोट्या गित्ते 6 महिन्यांनी आपल्याला दिसला तो वाल्मिक कराडच्या ताफ्यात. अण्णा माझा विठ्ठल सदैव अण्णा सोबत, हे तर त्याचं रील होतं. आता महादेव गित्तेनं जे म्हटलं की मला गोळी लागली, मला बापू आंधळेंनी केलेल्या हवेत फायरिंग मध्ये गोळी लागली, हे खरं आहे का खोटं आहे? तर हे खरं आहे. कारण महादेव गित्ते हे प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आताही आपण काल परवा त्यांचा बाईट बघितला तेव्हा देखील त्यांच्या हातापासून दुसऱ्या हातापर्यंतचा तो बेल्ट लावलेला दिसतोय. त्यावेळी त्यांनी ऍडमिट होऊन उपचार केल्यानंतर ते जेलमध्ये जाऊन जमा झाले. त्यांचे साथीदार ते पण जमा झाले. आता इकडे गोट्या गित्ते आणि त्याची जी नावं घेतलेली आहेत महादेव गित्तेनी, रघुनाथ फड आणि बाकीची, ते बाकीचे पण अटक झाले. पण यातली 2 माणसं अटक झाली नाहीत. राजे भाऊ म्हणजेच धनराज फड आणि गोट्या गित्ते हे दोघेही फरार आहेत. आणि परवाच मीरा गित्ते म्हणजे महादेव गित्ते यांच्या पत्नी यांनी थेट आरोप केलाय की या धनराज फड आणि गोट्या गित्तेनं माझ्या डोळ्या देखत बापू आंधळेंवर गोळीबार केला. आता हा गोळीबार कुणी करायला सांगितला? महादेव गित्तेंचं एक स्टेटमेंट या फिर्यादीमध्ये आहे, अरे आपल्याला अण्णांनी काय सांगितले ते आधी करा आणि मग कुणीतरी त्यांना गोळी मारली. आता प्रश्न हा पडलाय याच्यामध्ये वाल्मिक अण्णा हा जो शब्द आलाय, हा अण्णा कोण? यावरनं चार्जशीट मधून हा पूर्ण नाव नाहीये म्हणून वगळण्यात आलं. आताच परवा वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनच्या वेळी देखील त्याच्या वकिलांनी हाच मुद्दा मांडला होता की अण्णा या शब्दावरून फक्त वाल्मिक कराड याला गोवण्यात आलेला आहे. संतोष देशमुख हे देखील अण्णा लावतच होते की, म्हणजे या अण्णा शब्दावरनं एका प्रकरणातनं बाहेर पडण्याची कशी खेळी ही पोलिसांच्या माध्यमातून वाल्मिक कराडनं केली, तशीच आता वकिलांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात आता हा प्रश्न हा उरतो, ज्याला गोळी लागली असं ज्यांनी म्हटलंय तो बाहेर बोंबलत फिरतोय, तो अजूनही फरार आहे. आणि हाच गोट्या गित्ते महादेव मुंडे जी त्याच्या आधी 1 वर्ष घटना घडलेली आहे, त्याच्याही आधी 21 ऑक्टोबर 2023 त्यामध्ये सुद्धा आरोपी आहे. आणि तिथं देखील महादेव मुंडेंना त्यांनी मारलं असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणजे महादेव मुंडे यांच्या पत्नी स्पष्टपणे म्हटल्यात. बाळा बांगर यांनी त्याच्यावर खुलासा केलेला. उलट हाच तो गोट्या गित्ते जो महादेव मुंडे यांना मारून त्याच्या नरड्यांचं मांस काढून त्याचा तुकडा पिशवीत भरून आठवडाभर खिशात ठेवला आणि तो वाळलेल्या मांसाचा तुकडा नंतर वाल्मिक करायला दाखवला आणि सांगितलं हे बघ महादेव मुंडेला मारलंय म्हणून. म्हणजे हा गोट्या गित्ते दोन्ही प्रकरणात आहे. महादेव मुंडे प्रकरणात पण फरार, बापू आंधळे प्रकरणात पण फरार. आता प्रश्न हा उरतो, जो महादेव गित्तेंच्या पत्नीनं मांडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा. त्यांनी या संदर्भात म्हटलेला आहे की एकतर या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या पतीचा काहीही संबंध नाही, माझा पती माशी देखील मारू शकत नाही अशी त्यांनी मीडिया समोर माहिती दिली आहे. दोषी असणारे मोकाट आहेत आणि काही न केलेले जेलात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दर तारखेला आम्ही कोर्टात यायचं, पोलिसांसमोर न्यायासाठी भीक मागायची, तरी माझ्या नवऱ्याला जामीन मिळत नाही. माझ्या नवऱ्याला बापू आंधळे प्रकरणात विनाकारण गुंतवण्यात आलंय. आमच्या घरावरच गोळीबार करून माझ्या नवऱ्यालाच गोळी मारून त्यांचं ऑपरेशन झालं, जेलात टाकलं, तरी त्यांना अजून जामीन झालेला नाही. गोट्या गित्ते आणि राजेभाऊ फड या दोघांनी माझ्या डोळ्यात देखत बापू आंधळेला गोळी घातली तरी ते मोकाट आणि माझा नवरा जेलात कसा? आता त्यांनी वाल्मिक कराडचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यांनी थेट म्हटलेला आहे मीरा गित्ते यांनी, वाल्मिक कराड तू जे केलंय त्याचं फळ तुला नक्की भेटणार. तू अनेकांची लेकरं वनवासाला लावली, लवकरच तुझा खात्मा होणार असं मीरा गित्ते यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटलंय. एवढंच नव्हे तर या केस मधून ज्या पोलिसांनी तुझं नाव वगळलं त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटणार असं स्वतः मीरा गित्ते यांनी म्हटलंय. त्यासोबतच आम्हाला आत्मदहन उपोषण करायला लावू नका,
जे दोषी आहेत ते बाहेर फिरतायत आणि पोलिसांसोबत चहा पाणी करतायत. प्रशासन विकलं गेलंय. मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या अशी आर्त हाक मीरा गित्ते यांनी या ठिकाणी घातलेली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी एवढंही म्हटलंय, लाडक्या बहिणी बघा, आता लाडक्या बहिणी विधवा व्हायला लागल्या. तुमच्या 1,500वर माझा संसार चालत नाही, तुमच्या 1,500वर मी माझी लेकरं पोसत नाही, आम्हाला न्याय द्या अशी मागणी मीरा गित्ते यांनी केली आहे. म्हणजे एकीकडे मीरा गित्ते पोलीस ठाण्यात चक्रा मारतायत आपल्या नवऱ्याला जामीन मिळावा यासाठी, कोर्टात आपला नवरा जामिनावर सुटावा यासाठी चक्रा मारतायत, पण दोन्हीकडे फक्त हातात काहीही नाही, तारीख पे तारीख, दुसरं काही मिळत नाही. म्हणजे ज्यांनी मारलं तो मोकाट फिरतोय आणि ज्यांनी काहीच नाही केलं त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. हे सगळं वाल्मिक कराडचं कारस्थान आहे असं मीरा गित्ते यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता उरला मुद्दा ज्ञानेश्वरी मुंडेंचा. तो तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तर परवा याच संदर्भामध्ये न्याय मिळावा यासाठी विषप्राशन केलं. म्हणजे न्यायासाठी विष घेतलं पोटात तरीही आरोपी मोकाट अशी परिस्थिती आहे. एलसीबी कडे वर्ग झाला, पथक पाठवलं गेलं तपासासाठी असं म्हटलं गेलं. काय उत्तर मिळालं त्याच्यावर? जे पथक गेलंय ते कोणाला घेऊन आले का पकडून? आतापर्यंत तरी नाही. नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच 20 महिने लोटलेत, 8 तपासी अधिकारी बदललेत, पण हाती काहीच लागलेलं नाही. बाळा बांगर जेव्हा समोर आले त्यांनी जबाब नोंदवला. एक आशेचा किरण महादेव मुंडे प्रकरणाला सापडला. वाल्मिक कराड त्याचा धाकटा मुलगा गोट्या गित्ते यांच्यावर त्यानं थेट हत्येचा आरोप केला. बंगल्यावरून, म्हणजेच कुणाच्या, अर्थात सांगायला नको, ते जगमित्र कार्यालय मुंडेंचं चालवतो होता वाल्मिक कराड. त्यानं फोन केला आणि माझ्या पतीच्या प्रकरणाचा तपास थांबवला असा आरोप देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करायला गेलेल्या या ज्ञानेश्वरी मुंडेंना अखेर विषप्राशन करावं लागलं. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. त्यामुळे त्या म्हणाल्या आता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझा एन्काउंटरच करा ना, विषयच क्लोज. आता ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिसांना 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय. जर माझ्या प्रकरणातील माझ्या पतीला ज्यांनी मारलं त्यांना जर तुम्ही अटक केली नाही तर मी पुन्हा एकदा आत्मदहन करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. वाल्मिक कराड, त्याचा धाकटा मुलगा गोट्या गित्ते यांचाच या हत्येमागे हात असल्याचा त्यांनी आरोप केलाय. गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराड हे या प्रकरणातले महत्वाचे धागे दोरे आहेत आणि स्वतः बाळा बांगर म्हणजे गोट्या गित्ते हा सायको किलर आहे. पिशवीत भरलेलं वाळलेलं मांस 8 दिवस गोट्या गित्तेच्या खिशात होतं असं देखील बाळा बांगर यांनी म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर या प्रकरणातला जो आय विटनेस होता त्याला देखील टॉर्चर करून 2 ते 3 महिन्यांच्या अंतरानं मारलं आणि त्याची पोलिसात नोंद केली आकस्मिक मृत्यू म्हणून. कराडनं, म्हणजे वाल्या कराडनं जेलमधील 42 जणांचा जामीन केला, त्यांना बाहेर काढलं आणि आता स्वतः जेलमध्ये बसून त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बीड जिल्हा चालवतोय असा आरोप देखील बाळा बांगर यांनी केला होता. आता हे सगळं घडलं विषप्राशन ज्ञानेश्वरी मुंडेंनी केल्यानंतर मग विधानसभेच्या पायऱ्यांवर, विधानसभेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवण्यात आला. पायऱ्यांवर सुरेश धस यांनी आवाज उठवला तर सभागृहामध्ये आमदार प्रकाश सोळंके माजलगावचे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला. सुरेश धस यांनी तर स्पष्टपणे म्हटलं अवघ्या 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. आता या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपलं उत्तर दिलं. त्यांनी असं म्हटलं 196 जणांची चौकशी झाली आहे, 83 साक्षीदारांचा तपास झालाय, सापडलेले मोबाईल क्रमांक आणि ईमेल्स याच्यावरून 286 जणांची तपासणी झाली आहे, 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेलेत, महादेव मुंडेंच्या व्हिसेराची तपासणी होणार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडलेला नाहीये, पण 1.5 महिन्यांनंतर एक महिला आली होती, तिने ही घटना बघितली होती. तिने असं सांगितलं की 2 व्यक्ती एकमेकांमध्ये भांडत होती. आता डंप डाटा जो आहे तो 150 मोबाईल क्रमांकांचा डंप डाटा जो आहे त्याची आता तपासणी सुरू झालेली आहे.
आणि लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपी अटक होतील, कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. आता हे सगळं घडल्यानंतर या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न हाच उभा राहतो की दोन्ही प्रकरणामध्ये बापू आंधळे प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराडचं नाव येतंय आणि महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव येतंय आणि संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड एक नंबरचा मुख्य आरोपी आहे. हे तर ऑलरेडी त्याच्यावर चार्जशीट दाखल झालेला आहे. एक तर चार्जशीट गेले त्यात वाल्मिक कराडचं नावच नाहीये. स्वतः महादेव मुंडे गित्ते म्हणालेले आहेत की 307 मधून वगळलंय पण 120 ब आहे. मग आता या तिन्ही प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडचं नाव येतंय तर या संदर्भामध्ये पोलीस या सगळ्या गोष्टींचं रिइन्व्हेस्टिगेशन करणार का, हाच मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी म्हणून सरकार म्हणतंय या ज्ञानेश्वरी मुंडेंना, या मीरा गित्तेंना सरकार न्याय देणार का, त्यांच्या चक्रा थांबवणार का? अहो चक्रा येऊन चक्कर येऊन पडायच्या त्या. कारण की त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या. इकडे मीरा गित्तेंची भूमिका आम्हाला आत्मदहन उपोषण करायला लावू नका, आमची लेकरं छोटी आहेत. आणि तिकडं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणतायत की माझ्या लेकराच्या मनात जी बदल्याची भावना आलेली आहे ती मला पूर्णपणे नष्ट करायची आहे, म्हणून मला न्याय हवाय. आता अशा लाडक्या बहिणींना म्हणजे ज्ञानेश्वरी, मीरा या दोघींना जर न्याय द्यायचा असेल तर त्यांच्या पहिले चक्रा थांबवा. या प्रकरणात खरं काय खोटं काय, दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. आणि वाल्मिक कराडची, महादेव मुंडे आणि बापू आंधळे या दोन्ही प्रकरणात चौकशी व्हायला पाहिजे. आता तर तो तुमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तुम्ही त्याला पुन्हा पीसीआर मध्ये घेऊ शकता आणि या दोन विषयीची चर्चा, या दोन प्रकरणांची माहिती त्याच्याकडनं काढू शकता. त्यामुळे आता खरं तर या बीड जिल्ह्यात घडलेल्या या तिन्ही प्रकरणांमध्ये ज्या माणसाच्या घरातला माणूसच गेलाय तो तर कायमचा दुःखात आहे आणि ज्या माणसाचा माणूस घरात नसून जेलमध्ये आहे तोही दुःखात आहे. त्यामुळे आता या सगळ्यांना न्याय देण्याचं काम मायबाप सरकारचं आहे. बीडच्या पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं. एक प्रकरण ऑलरेडी त्याच्या खटल्याची सुनावणी सुरू झालेली आहे. उरलेल्या 2 प्रकरणात तरी या माता भगिनींना, या ज्ञानेश्वरी मुंडे आणि मीरा गित्ते यांना न्याय द्यावा, हे सरकारचं काम आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे एकच, आधी ज्ञानेश्वरी नंतर मीरा न्यायासाठी मारतायत चक्रा. पोलीस, कोर्ट आणि तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.